सर या गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू सर. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावातून मी आलेलो आहे. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकेवस्ती नंबर 1 येथे झाले. माध्यमिक शिक्षण आणि ज्युनियर कॉलेज यशवंत विद्यालय भोसे आणि ज्युनियर कॉलेज भोसे येथे झाले. आणि माझं सर ग्रॅज्युएशन केबीपी कॉलेज पंढरपूर येथे झालेले आहे. आणि सर माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत माझे आणि आई वडील शेती करतात आणि मी सध्या MPSC करतो. बर. 2016 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. हो सर. 2016 ते 2023 जवळपास 7 वर्षाचा कालावधी आहे. हो सर. काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या बरं या 7 वर्षात? सर या कालावधीमध्ये काही कालावधी वगळता मी पूर्ण वेळ MPSC साठी प्रिपरेशन केलेलं आहे. त्यामध्ये सर कोविडच्या पिरियडमध्ये 1 वर्ष मी घरी होतो. त्यावेळेस शेतामध्ये कामे केली आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण वेळ सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. बर. मला सांगा तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये काय यायचंय बरं? सर 2012 साली एक पोलीस भरतीच्या स्वरूपात वर्दीमध्ये येण्याचं एक स्वप्न बघितलं होतं. आणि सर पोलीस प्रशासनामध्ये येण्यासाठी जे आवश्यक गुण आहेत ते माझ्याकडे आहेत असं मला वाटतं सर. म्हणून मला आणि त्या स्वरूपात एक सर चांगल्या स्वरूपाचा रोजगार मला मिळणार. काय काय गुण असावे लागतात बरं एक चांगलं सर पोलीस होण्यासाठी? प्रामाणिकपणा पाहिजे, धाडस पाहिजे, नेतृत्व गुण पाहिजे सर. तुमचे नेतृत्व गुणाचं एखादं एक्झाम्पल सांगा बरं. हो सर. सर जास्त लांबचं नाही सर, पण मुख्य परीक्षेच्या कालावधीमध्ये आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो आणि ग्रुप डिस्कशन हे एक टीम वर्कचाच प्रकार आहे आणि त्यामध्ये नेतृत्व गुण असल्याशिवाय ते ग्रुप डिस्कशन सक्सेसफुल होऊ शकत नाही सर. सो तुम्ही त्या ग्रुपला लीड करत होता? हो सर. डिस्कशन मध्ये? हो सर. किती लोकांचा ग्रुप होता बरं? 6 जणांचा सर. किती लोक मुलाखतीला आता? त्यातले 1 जण वगळता सगळे जण. बर. तुम्ही फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं हो आहे. सर. याचा काय इम्पॅक्ट आपल्या पोलीस प्रशासनात काम करताना मदत होऊ शकते का फिजिक्सची? सर फिजिक्सचा प्रत्यक्ष स्वरूपात मला काही फायदा वाटत नाही आणि असेल कदाचित, पण सर ग्रॅज्युएशन मला जे एक तटस्थ दृष्टिकोन आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा सायंटिफिक दृष्टिकोन जो दिलाय त्याचा मला नक्कीच पदावर काम करताना फायदा होईल सर. ओके. महिला पोलिसांसमोर काय समस्या असतात सांगू शकता तुम्ही? हो सर. त्यांना काम ड्युटी सांभाळत सांभाळत सर त्यांना घरच्या पण जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, ही समस्या आहे. आणि सर त्यांना अलीकडे आपण प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये 8 तासाची ड्युटी लागू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. त्यामुळे ते काही प्रमाणात ताणतणावातून. इतर समस्या कुठल्या आहेत बरं महिलांच्या बाबतीमध्ये? महिला पोलिसांच्या बाबतीमध्ये सर कामाचे तास वगैरे हे पुरुषांसाठी पण कॉमन असतो का? हो. स्पेसिफिक महिलांसाठी काही इश्यू आहेत? सर नाईट ड्युटी वगैरे सांगू शकता येते सर आपल्याला. बर. तुमचा छंद काय बरं? सर मला शेतातील कामे करायला आवडतं. बरं. काय काय कामं करता तुम्ही शेतामध्ये? सर सर्व कामे करतो सर शेतात. सगळी कामं हो करतो? सर. ओके. शेतात काय बरं आता सध्या? सर द्राक्ष आणि ऊस आहे सर आमच्या शेतात. ओके. सो ऊस कुठं जातो बरं तुमचं? विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेमनगर. सहकारचं मंत्रालय आता अस्तित्वात आलेलं आहे? हो सर. मंत्रालय आल्यानंतर सहकारमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो? सर निश्चितच सर चांगला इम्पॅक्ट होणार आहे. सहकारी संस्था ज्या आहेत त्यामध्ये पारदर्शकपणा वाढणार आहे सर. जे की मागे काही प्रमाणात सहकारी संस्था पारदर्शकता दिसत नव्हती काही प्रमाणात. ते 12वी जेवढे कमी मार्क्स का आले तुम्ही? सर ऍक्च्युली सर घरची आर्थिक जबाबदारी मी आणि माझा लहान भाऊ आमच्या दोघांवर होती आणि आई आमच्या तिघांवर असल्यामुळे सर. तुम्ही म्हटलात की तुम्हाला शेतीत काम करायला आवडतं. हो सर. सरकार शेतकऱ्यांना ड्रोन घेण्यासाठी अनुदान देते है ना?
ड्रोनच्या मदतीने कोणकोणते काम होऊ शकतात शेतातले? सर ड्रोनच्या मदतीनं फवारणी होऊ शकते, अजून? नवीन अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने. आणखी सर धुरळणी पण होऊ शकते. बरं. अजून कुठल्या कामासाठी? अजून सर मग सरकारच्या पातळीवर मग सर्वेक्षण वगैरे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. शेतीमध्ये एक मोठी समस्या आहे बघा, मजूर मिळत नाही. हो सर. तिथे काय उपयोग होऊ शकतो का ड्रोनचा? हो सर, निश्चितच. सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगा बरं, काय काय? सर सोलापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यामध्ये सर वेगवेगळ्या मंदिरांचं अस्तित्व सांगता येईल, ज्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पंढरपूरचं, अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, सोलापूरमध्ये सिद्धेश्वरांचं मंदिर आहे. सोलापूर हा सीमावर्ती जिल्हा आहे, बरोबर ना? कुठल्या राज्याची सीमा लागते? कर्नाटक राज्याची सर. कर्नाटक राज्याचा कोणता जिल्हा लागतो? विजापूर सर. काय समस्या असतात सीमावर्ती जिल्ह्यांच्या? सर सीमावर्ती भागामध्ये बरेच शासकीय यंत्रणा किंवा प्रशासकीय यंत्रणा पोचायला कुठतर अपयशी ठरलेलं दिसतं सर आपल्याला. बेरोजगारी आणि व्यसनाधीनता हे दोन प्रमुख प्रश्न जर का सोडले तरुणांसमोरचे, तर अजून इतर कोणते प्रश्न जे तुम्हाला महत्वाचे वाटतात? तर त्या मुख्य समस्या आहेत असं मला वाटतं. लग्नाची समस्या आहे का? कारण की तुमच्या जिल्ह्यातल्या काही तरुणांनी मोर्चा काढला. ती बेरोजगारीवरतीच कुठेतर अटॅच आहे सर समस्या. बेरोजगारीचा संबंध आहे. काय कारण आहेत मुलांची लग्न होत नाहीत? बेरोजगारी सर. एवढंच कारण आहे? बेरोजगारी आहे सर, व्यसनाधीनता आहे. आणि पहिली गोष्ट रोजगार असेल तर आई वडिलांच्या म्हणजे मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा त्यापेक्षा जास्त आहेत. तुमच्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे? सर एक्झॅक्ट आकडा आता रिकॉर्ड होत नाही सर. पालकमंत्री कोण आहे तुमच्या जिल्ह्याचे? सर राधाकृष्ण विखे पाटील. जिल्हाधिकारी कोण आहे? मिलिंद शंभरकर सर. मॉरल पोलिसिंग असा शब्द ऐकलाय का? हो सर. काय असतं मॉरल पोलिसिंग? सर मॉरल पोलिसिंग ही अशी संज्ञा आहे जे की समाजाला आपल्या देशातील रूढी परंपरा जोपासत किंवा नैतिकतेला जोपासत जीवन जगण्यासाठी काही गट हे करतात, प्रोत्साहित करतात. आणि जर त्या विरोधात कोण वागताना दिसलं तर त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना सर मारहाण वगैरे झालेले उदाहरण सांगू शकता याचं एखादं? हो सर. संस्थेचं नाव घेत नाही पण सर लोणावळ्यामध्ये एका कपलला सर खूप मारहाण केली होती त्या संस्थेने. तुमच्यात नकारात्मक काय बरं? सर पहिली गोष्ट माझं अक्षर खराब आहे आणि सर मी उशिरा उठतो आणि हळवा स्वभाव. हे मला वाटतं नकारात्मक. पोलीस प्रशासनासाठी हळवा स्वभाव जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो सर. त्याच्यावर माझं काम सुरू आहे, मी कमी करतोय सर. आता इतके सगळे कॅन्डिडेट प्रिलिम्स मेन्स क्लिअर करून आलेले आहेत बघा. हो सर. मग तुमचीच निवड का करायची बरं? सर माझ्यामध्ये त्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे माझी निवड व्हावी असं मला वाटतं. ओके, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ गुड डे बोथ.